दिवस आहे। महापालिकेच्या इतिहासामध्ये आम्ही सत्तेमध्ये होतो, आजपर्यंत असं कधीही दादागिरी केलं नाही। अमोल बापूंनी मला त्या ठिकाणी निलंबित केलं, काही फरक पडत नाही। जनतेच्या विषयासाठी आम्हाला 100 वेळा तुम्ही जरी निलंबित केलं तर काय फरक पडणार नाही। आजचा जो विषय आहे 1300-1400 कोटीचा विषय आहे। जी योजना पूर्वी 800 कोटीची होती, 600 कोटी या ठिकाणी वाढवून आणले। आणि सकाळी पालकमंत्र्याकडे मीटिंग झाली, तिथंच ठरलं होतं की अमोल बापू शिंदेने चेतनवटेला बोलून द्यायचं नाही। तुम्ही विषयाच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी वाचाच्या अगोदर सस्पेंड करता, विषय वाचाच्या अगोदर जे किती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमची दोघांची या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता, या सोलापूर शहरामध्ये त्यांचा पर्दाफाश होणार होता। म्हणून या ठिकाणी अमोल बापूला मला या ठिकाणी निलंबित केलं तरी काय हरकत नाही। आमची मागणी रेडी रकमेवर वाढवू नका, कुठलंही या ठिकाणी कर वाढवू नका, पण या ठिकाणी जे वर्ल्ड बँक आहे त्या बँकेने निर्बंध लावलेत। त्यांनी सांगितलं की हे उत्पन्न वाढवण्याशिवाय आम्ही तुम्हाला उत्पन्न देणार नाही। त्या बँकेला सोलापूर शहरातल्या 20 प्रॉपर्टी ह्यांनी फिरून दाखवले, ते प्रॉपर्टी विकसित करा, जे इकून टाका किंवा डेव्हलप करा। सोलापूर शहरामधले हे उद्याच्याला देवाळकर सोलापूर शहर काढणार आहेत। पहिली त्यांची आट आहे, जी पहिले 5 कोटी आहेत ते आमच्या अकाउंटवर या ठिकाणी जमा झाले पाहिजे। आमची विनंती आहे, तुम्हाला एवढ्या राज्यात तुमची सत्ता आहे, देशात सत्ता आहे, तर महानगरपालिका शहराच्या लोकांना भर या ठिकाणी करू नका। हे देखील पैसे राज्यात तुमची सत्ता आहे, तर तुम्ही ते पैसे देखील आणून दाखवा, असं त्यांना सगळ्याला आव्हान करतो।